सुप्रभात मंडळी. आपण वाचत आहोत कोलाज समृद्ध विचारांचा हे प्राध्यापिका सौ मीना आंबेकर लिखित पुस्तक. आणि आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे अक्षतांचे बदलते रंग. एकदा आमच्या लहानपणी आम्ही आमच्या आजोळी खेळत होतो. म्हणजे काय, खरं तर धिंगाणाच घालत होतो. मी आणि माझी बहीण 10-12 वर्षाच्या होतो. आमचा दंगा पाहून आजी म्हणाली, शांत बसा गं मुलींनो, जरा शांत बसा. अगं, तुमच्या वयात माझं लग्न होऊन मी सासरी आले होते आणि सासूचा मारही खात होते. आम्ही शांत झालो, पण आजी जे म्हणाली ते मला जाणवलं नव्हतं. मी पार लग्नाच्या वयाची म्हणजे 21 वर्षांची झाल्यावर मी विचार करू लागले, काय भयंकर प्रकार होता त्यावेळी. सर्वच मुली बालपण गमावून गेलेल्या सासरी नांदत होत्या. त्यांची मला कल्पनाही करता येत नव्हती. त्यातून नवरा मुलगा 20 वर्षांनी मोठा असलेला, तोही लग्नापूर्वी न बघितलेला. सगळंच विलक्षण. माझं लग्न ठरलं असल्यामुळे आमच्याकडे लग्नात हेअरस्टाईल आणि मेकअप करण्यासाठी ब्युटिशियनला बोलवायचं की नाही यावर चर्चा चालू होती. मी आईला विचारलं, आई, तुमच्या लग्नात काय असायचं गं? कसं तयार व्हायचा तुम्ही? आई म्हणाली, अगं, आम्हाला मेकअप, ब्युटिशियन, पार्लर हे शब्दसुद्धा माहीत नव्हते. तिने तिच्या लग्नातले 2च फोटो होते ते काढून दाखवले, पण ते खूप बोलके होते. मेकअप म्हणजे केसांना भरपूर तेल लावून घट्ट बांधलेला आंबाडा, चेहऱ्याला थोडीशी पावडर आणि नवीन नऊवारी साडी, आणि घरात होते तितके सगळे दागिने घातले होते. आई सांगत होती, आमचं लग्न घरीच म्हणजे आजीच्या घरी मांडव घालून पार पडलं. सगळी गल्ली प्रचंड उत्साहानं कामाला लागली होती. त्यावेळी मंगल कार्यालयं, हॉल आणि आता ते पार्टी प्लॉट असतात तर ते पण, असलं काही नव्हतं. आमची वरात मात्र बग्गीतून वाजत गाजत निघाली होती. दुसऱ्या दिवशी सासरी जाताना म्हणजे अहमदनगरहून अमरावतीचं अंतर परदेशात जाण्यासारखं वाटलं होतं. त्यामुळे सर्वांनी, अख्ख्या गल्लीनं मला निरोप दिला होता. आई, पण तू बाबांना लग्नापूर्वी बघितलं होतंस का गं? आई म्हणाली, आमचा दाखवण्याचा कार्यक्रम झाला होता आणि एकमेकांना पाहिलंही होतं आम्ही. हे ऐकून मला फार बरं वाटलं. आता तर माझ्या लग्नाची वेळ आली होती. आजी आणि आईच्या लग्नाची गोष्ट ऐकल्यावर मी स्वतःला खूप भाग्यवान समजू लागले. मला माझ्या पसंतीचा नवरा मिळाला होता. दोघांनी एकमेकांना अधिक समजून घेण्यासाठी लग्नापूर्वी अनेक वेळा भेटीही घेतलेल्या होत्या एकमेकांच्या, आणि याचा फायदा निश्चितच संसारात एकमेकांना जुळवून घेण्यासाठी झाला. आमचा लग्न सोहळाही बाहेर कार्यालयात थाटामाटात वाजत गाजत संपन्न झाला होता. वेगाने काळ बदलत गेला. माझ्या मुलाच्या लग्नाची वेळ आली. आता तर आमच्या वेळच्या कांदे पोह्यांची मुलीच्या घरची जागा कॉफी कॅफे डेनं घेतली होती. मुलीच्या थरथरत्या हातानं चहाचा येणारा कप आता वेटरच्या हातातून कॉफी घेऊन येऊ लागला. प्रथम मुलगा आणि मुलगी यांची पसंती, त्यानंतर पालकांची. यावेळी अनेक मुली घराबाहेर पडू लागल्या आणि कधी शिकत असताना, कधी नोकरी व्यवसायात असताना मुलामुलींची मैत्री वाढू लागली आणि माझा होशील का असं ते सहजपणे एकमेकांना विचारू लागले. प्रेमविवाह यशस्वी होऊ लागले. पूर्वी फक्त हळदीचा रंग असलेल्या लग्न सोहळ्यात प्री वेडिंग शूट, कॉकटेल पार्टी, संगीत, मेहंदी या सगळ्या रंगीत छटा मिसळल्या आणि हा 4-5 दिवसांचा सोहळा रंगतदार होऊ लागला. लग्नानंतर हनीमूनला जाण्यासाठी आता दूरदूरच्या ठिकाणांची निवड होऊ लागली. बोलता बोलता आली माझ्या नातीच्या लग्नाची वेळ. विवाह संस्था दूरदूरच्या गावातल्या, राज्यातल्या आणि परदेशातल्याही एकत्रित झाल्या. एका सुंदर पडद्यावर एका चौकोनात आपापलं ऑफिस उघडून बसल्या. क्षणातच घर बसल्या मुलामुलींची माहिती मिळू लागली आणि आधुनिक वधूवर संशोधन खूप सोपं झालं. कधी व्हॉट्सअप, कधी फेसबुक, तर कधी इंस्टाग्रामवर एकमेकांचे आकर्षक फोटो बघून मुलामुलींच्या गप्पा सुरू झाल्या आणि प्रेमविवाहाला आणखी एक मार्ग मोकळा झाला. काळ बदलत चालला. आयुष्यभर लक्षात राहावं म्हणून लग्नाचं बजेटही खूप वाढलं. लोक हौसेसाठी खर्चही अफाट करू लागले. हळूहळू दूर, रमणीय, स्वप्नील अशा ठिकाणी जाऊन लग्न सोहळा संपन्न करण्याची कल्पना आली.
आणि आपलं हे डेस्टिनेशन मॅरेज सुरू झालं. उद्या चंद्रावर जाऊनसुद्धा लोक लग्न करतील किंवा चंद्रावर हनीमूनलासुद्धा जातील, पण हे लग्न यशस्वी होईल जेव्हा लग्नाआधीच्या ओळखीचा फायदा वर आणि वधू एकमेकांना समजून घेण्यात होईल तेव्हा. लग्न सोहळ्यात होणाऱ्या खर्चाच्या बाबतीतही वधू आणि वर समान होतील तेव्हा. घटस्फोट शून्यावर येतील तेव्हा. आज होणाऱ्या मुलामुलींमधील घटस्फोटाचा आकडा पाहताना मला एक खूप खूप जुनी गोष्ट वाचलेली आठवली. आजपर्यंत स्त्रियांच्या त्यागाच्या किंवा सहनशीलतेच्या अनेक गोष्टी मी वाचल्या होत्या. ही गोष्ट जगातील पहिल्या डिक्शनरीचे इंग्लंडमधील लेखक यांच्या जीवनामध्ये खरी घडलेली आहे. लेखकांनी जगातील पहिली डिक्शनरी लिहिण्याचं स्वप्न पाहिलं होतं आणि तेच त्यांचं ध्येय बनलं होतं. एका छोट्याशा शेडमध्ये त्यांच्या या कामाचा प्रचंड पसारा होता. अहोरात्र त्यांची यासाठी मेहनत चालू होती. त्यांचं लग्न झाल्यानंतरही हे लेखक सतत आपल्या कामात व्यस्त असत. बायकोनं जेवण दिलं नाही दिलं तरी त्यांना काही फरक पडत नसे. यामुळे साहजिकच त्यांची पत्नी त्यांच्यावर आत्यंतिक नाराज असे. त्यांचं हे काम 10-12 वर्ष सतत चालूच होतं. आता मात्र ते पूर्ण होण्याच्या शेवटच्या टप्प्यात आलं होतं किंवा जवळजवळ पूर्ण झालं होतं आणि प्रकाशनाची तारीख ठरवणं, कार्यक्रम ठरवणं यासाठी ते काही मित्रांबरोबर बाहेर गेले होते. काम झाल्यामुळे अतिशय आनंदाने ते भारावून गेले होते. काही वेळाने ते परत आल्यावर त्यांना एक भयानक दृश्य दिसलं. त्यांची कामाची शेड धडधडून पेटली होती आणि आतापर्यंत केलेल्या सर्व कामाची कागदपत्रं जळून खाक झाली होती. आणि हे सगळं आनंदाने बघत आणि हसत असलेली त्यांची पत्नी त्यांना दिसली. त्यांच्याबरोबर काम करणारे त्यांचे सहकारीही होतेच. सर्वांनाच मोठा धक्का होता. लेखक आपल्या पत्नीला आता शूट करतील किंवा निदान घटस्फोट देतील असं सर्वांना वाटलं. पण लेखक स्वतः अत्यंत शांत होते. आपल्या रागावर त्यांचं संपूर्ण नियंत्रण होतं. एक थक्क करणारी गोष्ट येथे घडली. ते पत्नीजवळ गेले, प्रेमाने तिच्या खांद्यावर हात ठेवला, तिला माफ केलं आणि म्हणाले, हरकत नाही, मला आणखी 10 वर्ष जगायला कारण मिळालं. त्यांच्या समजूतदारपणाला शब्दच नाहीत. आणि या डिक्शनरीचं काम नंतर त्या दोघांनी मिळून पुन्हा सुरू केलं आणि अवघ्या 2.5 वर्षात ते पूर्ण केलं. धन्य ते लेखक. आहेत की नाही अशा नवीन नवीन आणि छान छान न माहिती असणाऱ्या गोष्टी. तर अशा छान छान गोष्टी ऐकण्यासाठी माझा गप्पा गोष्टी हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आत्तापर्यंत केलाच असेल म्हणा तुम्ही, पण तरी आठवण करून देते. तुम्ही तर करणारच, पण तुमच्याबरोबर तुमच्या मित्रमैत्रिणींना आप्तेष्टांना पण सांगा आणि त्यांनाही अशा छान छान गोष्टी वाचायची संधी मिळू द्या, ऐकण्याची संधी मिळू द्या. तर भेटूया आपण उद्या अशा छान छान नवीन गोष्टीसह. तोपर्यंत बाय बाय.